स्वप्ने ठेव जपुनी सुख पाहता लोचनी सुख पाहता लोचनी। पण जाण्याच्या काही दिवस आधी त्यांनी मला फोन केला होता। त्यांच्या आवाजात ना एक वेगळाच कंप होता असा। माझं प्रेमच बोलणंही तुला कळत नाहीये? मला तुमचं प्रेमच कळत नाही हो। आता बोला। संजू, मी सांगतोय म्हणून तू इथे ये, बाप म्हणून सांगतोय, मला तुझी खूप गरज आहे। मला तुमची ही भाषा सुद्धा कळत नाही। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा माझ्यावरती कुठलाही अधिकार नाहीये। अरे मूर्ख माणसा, मी गेल्यावर तरी तू इथे येणार आहेस की नाही? नाही येणार। संजू प्लीज, आता या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये रे। कळतंय का मला? मला त्रास कसला होतो माहितीये का? मला त्रास याचा होतो की त्यांनी शेवटची सुद्धा जी अर्जाव केली ना माझ्याकडे, मी त्यांच्या त्या शेवटच्या अर्जावाकडे सुद्धा संशयाने बघितलं का। खूप त्रास होतो मला त्याचा। आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही झाला। पण संजू, तू मला हे एकदाही का नाही सांगितलंस? माझी गुरुमी, दुसरं काय? हे बघ संजू, त्यांचा जेव्हा तुला फोन आला ना, तेव्हा त्यांच्या डोक्यावर नक्कीच कसलं तरी दडपण असेल। त्यावेळेला त्यांना तू हवा असशील रे। तर मला सांग, कधी फोन आला होता? त्यांच्या जायच्या बहुतेक 1.5 महिना आधी, 5-1 जुलैच्या आसपास मला वाटतं। मी चुकलोय का? खूप चुकलोय मी। मला खूप त्रास होतो त्याचा, मी तुला खरंच सांगतो। काय प्रॉपर्टी वगैरे सोड, पण तो माणूस वाचू शकला असता। संजू शांत हो। हे बघ, आता या जर तरला काहीच अर्थ नाहीये। आता आपण एकतर या सगळ्या गोष्टीचा छडा लावून जबाबदार माणसाला अद्दल घडवू शकतो, नाहीतर तू हे सगळं विसरून जा। मी विसरू नाही शकत, मी नाही विसरू शकत आहे। जोपर्यंत मी या प्रकरणाच्या मुळाशी जात नाही ना, मी तोपर्यंत नाही विसरू शकत। अरे पण खूप मेहनत आहे। असू दे ना, ती मेहनत करायची माझी तयारी आहे। किती खडतर प्रवास असला ना, हा खडतर प्रवास करायची माझी तयारी, आणि त्याची सुरुवात मी ऑलरेडी केलेली या दड्डवतेपासून। फक्त नावाचा नातेवाईक होता या हरामखोरनं ना, मी खूप शुअर आहे त्या हरामखोरानं लाडीगोडी करत बाबांची जवळीक साधली असेल, आणि ती जवळीक साधून त्यांनी बाबांचे सगळे व्यवहार जाणून घेतले असतील। शक्य आहे रे, कारण मला जो कागद सापडला ना, तो त्यांच्यामधल्या ट्रान्झॅक्शनचाच होता। आणि सर सपोज हा नसेल ना, मग तो हरामखोर विक्रम महाबळच असेल। तर एकतर स्वतःचं इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्याही लेवलला जायची त्याची तयारी असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी हडप करण्याच्या बाबतीत तो मास्टर आहे। आत्तावरच्या बोलण्यावरून तरी मला हेच वाटतंय, याच माणसाचा मला जास्त संशय येतोय। आपण ना आधी ह्याचाच शोध लावला पाहिजे रे, कारण बाबांचे ना ह्याच्याशी सुद्धा काहीतरी व्यवहार असणार, नाहीतर अचानक असा हा माणूस उठून प्रॉपर्टी घ्यायला कसं काय येईल? बरोबर बोलतेस। आपली सुरुवात त्या विक्रम महाबळनेच व्हायला। हॅलो वर्षा मॅडम। या सर, बसा प्लीज। काय मॅडम, इतक्या तातडीने फोन करून बोलावून घेतलं, काय झालं? सर, तुम्हाला तर सगळ्या गोष्टींची कल्पना आहेच ना, म्हणजे कंपनी आणि परब साहेबांच्या मालमत्तेवर 3 लोकांनी दावे केलेत। याशिवाय मिस्टर संजीव परब सुद्धा
वारसदार म्हणून आपले प्रयत्न करतात. ओके, मला परब साहेबांनी कोणकोणती डॉक्युमेंट्स तयार केलेली आहेत ना ती एकदा बघायची. या शुअर. या केससाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स या फाईलमध्ये. ओके. वा, अशी सेक्रेटरी असल्यानंतर कंपनी का नाही मोठी होणार? अरे, त्यातले हे दंडवतेंचे डॉक्युमेंट्स पाहिलेत मी. ते आले होते माझ्याकडे सल्ला घ्यायला. हो, नाही, याच्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? मी वकील आहे आणि माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी कोणीही येऊ शकतो. सॉरी सर, पण थोडं स्पष्टच बोलते. सगळ्या कागदपत्रांची नीट पडताळणी करून कोणाचा दावा योग्य आहे हा सल्ला देण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय. आणि ही सगळी चौकशी निष्पक्षपणे व्हावी असं कंपनीला वाटतं. मी निष्पक्षपणेच काम करतो. ऑडिट आणि जिथवर या दंडवतेंच्या डॉक्युमेंटचा प्रश्न आहे ते माझ्याकडे फक्त सल्ला घेण्यासाठी आले होते. त्यांचं डॉक्युमेंट चेक केलं, त्यांना सल्ला दिला, ते गेले, विषय संपला. इजंट इट? सॉरी सर, वाईट वाटून घेऊ नका, पण मी फक्त कंपनीची अपेक्षा व्यक्त केली. अपेक्षा कंपनीची? गुड. नाही, काय हरकत नाही. चला कामाचं बोलूया. तुम्हाला या केसच्या संदर्भात आणखीन काही डॉक्युमेंट्स हवे असतील तर सांगा, मला देईन मी. नाही, तशी काही गरज नाहीये. पण ही सगळी कागदपत्र बघून मला एवढंच ठरवायचंय की कोणाचा दावा खरा आहे आणि कोणाचा प्रिसाइजली जास्त खरा आहे. हा, बिकॉज लॉ इज ग्रेट. इथे मला असं वाटतं की माझ्या वकिली कौशल्यापेक्षा विश्लेषण कौशल्याचा जास्त वापर होणार आहे. म्हणजे असं कसं होईल? वरकरणी मला सगळ्यांचेच डॉक्युमेंट्स खरे वाटत आहेत, पण ही डॉक्युमेंट्स बनवून देताना शंतनू रावांच्या मनात नेमकं काय होतं याचा उलगडा करण्यासाठी डॉक्युमेंट्स बनवतानाच्या त्यांच्या मनस्थितीपर्यंत मला पोहोचावं लागेल. म्हणजे एक गंमत होईल. गंमत काय? म्हणजे शंतनू रावांनी सदरचे दस्त दबावापोटी तयार करून दिले असा आभास निर्माण करून या निष्कर्षाने कोणाचीही वाट लावता येईल. पण यात गंमत काय आहे? गंमत आहे, गंमत आहे. आणि या सगळ्या प्रकरणात वकील हा सगळ्यांसाठी देव ठरणार. देव. म्हणजे वकिलाने काय अर्थ काढायचा, वकील कोणता अर्थ लावतोय, हे सगळ्यांच्याच आयुष्यासाठी फार महत्वाचं ठरणार. म्हणजे मुळातच चूक होईल. आणि असं असेल तर सॉरी, पण आपल्याला ही गोष्ट इथेच थांबवावी लागेल. मॅनिप्युलेशन तुम्हाला सगळ्यात आधी दिसलं. नाही, ते तुम्हाला आता कळलं कारण मी ते तुम्हाला मुद्दाम सांगितलं. मॅडम, तुम्ही काय म्हणाला? निष्पक्षपणे चौकशी हवी. मॅडम, एखाद्या वकिलाने केलेली चौकशी ही निष्पक्षपणे केलेली आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार?
लॉ इज ग्रेट. आणि यासाठी ही सगळी गोष्ट आता तुम्हाला सांगितली. हो, मला वाटलं पण आता मी जी काही चौकशी केलेली आहे ती निष्पक्षपणे केलेली आहे की नाही हे तपासायचं काम तुमचं आहे. सुख पाहता लोचनी. परबांचा बंगला हाच का? हो. कोण हवं? तुम्हीच. मी? संजीव परब तुम्हीच ना? हो मीच. मग मला तूच हवाय. ए एवढा रागाने का बघतोय रे? हा? आणि तुला सरळ आत कोणी सोडला? ए रम्या, रम्या! ओरडू नकोस, कोणी येणार नाही. त्यांची व्यवस्था करूनच मी आत आलो. तुला माझी ओळख करून देतो. मी विकास, विकास मगरे, श्वेताचा भाऊ. माझी बहीण कुठे आहे? श्वेता, श्वेता, ए श्वेता, ए इकडे ये. चालला आवाज देत. ही बहीण इथे काय राहत नाही, कळलं का? काय संबंध माझा तिचा? हा? जास्त शानपत्ती नाही करायची हा. पुरा पत्ता काढून मी इथं आलोय. फालतू बडबड करायची नाही. बहीण जर हरवली असेल ना तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची. ठीक आहे, मला तुझ्या या बंगल्याची झडती घ्यायची. मला पक्की माहिती मिळाली, माझी बहीण इथंच आहे. तू सोन्या, तू या बंगल्याची झडती घेणार? माझे बाळ, हा? फटके खाऊन जाणार आहेत माझे बाळ. तुला इज्जतीनं सांगतोय, बऱ्या बोलानं माझ्या बहिणीला माझ्या हवाली कर, नाहीतर इथंच जित्ता गाडील तुला. इकडं गावात आमची आबरू धुळीला मिळवली आणि इथं नाटकं करतोयस काय? कुठे आहे माझी बहीण श्वेता? बऱ्या बोलानं माझ्या बहिणीला माझ्या हवाली कर, नाहीतर रे श्वेता बाहेर ये. श्वेता बाहेर ये तू. चल चल. श्वेता, मला माहिती आहे तू आतमध्ये आहेस. श्वेता, लक्षात ठेव. श्वेता, बाहेर निघ तू. सोड, सोड. लई भारी वाटलं तुमच्यासोबत. अहो, तुमच्यासारख्या माणसाला आमची गरज पडेल असं कधी वाटलं नव्हतं. अरे माणूस लहान मोठा असं काही नसतं रे. माणुसकी महत्वाची असते. काय आता तू परब साहेबांच्या वाड्यात लहानाचा मोठा झालास, तुला दुसरीकडे कुठे काम नसतं का करता आलं? हा? अहो, पण त्यांच्या वाणी मालक भेटेल कुठं आपल्याला? तेच तर, परब साहेबांसारखा मोठ्या मनाचा माणूस मिळणं म्हणजे किती महत्वाचं रे. तुला सांगतो, आमच्या ऑफिसात यायचे ना साहेबांना भेटायला, तेव्हा माझी पण चौकशी करायची. काय बाबा, कसा आहेस, बरा आहेस ना? असा माणूस. आम्हाला तर नोकरावानी कधी वागवलंच नाही त्यांनी. मला एक सांग, लहान मालकांचा स्वभाव कसा काय? नाही, अजून काही कळत नाही. सारखे धावपळीतच असतात. असं काय ते प्रॉपर्टीचं लपडं चालू आहे म्हणे. हे पोरीची पण काहीतरी भानगड आहे असं ऐकलंय मी. नाही हो. अहो, हे मिटलं का एकदाच, मग ते लग्न करणार आहेत म्हणे. लग्न?
अरे ती बाई कुणाला न सांगता त्या माणसाबरोबर राहते, तिच्या घरचे हे सगळं सहन कसं करतात? मी तुला सांगतो नक्की काहीतरी लफडा असणार भाऊ. नाही ना. हा? अहो मला तर वाटतं ती पोरगी पळून आली असणार. हो, अहो कालच तिचा भाऊ शोधत शोधत आला होता इथं. असं? मग तिचा भाऊ या वाड्यात राहतो? नाही. अहो तो तर तिला आता घेऊन जाणार आहे म्हणे. पण साहेब काय बोलतायत काय माहित. मला तर वाटतं काहीतरी राडाबिडा होणार असं वाटतंय. नाही होणार. ही माणसं सगळं बरोबर मॅनेज करतात. त्यांना सवय असते या गोष्टीची. तुझ्या साहेबाचं नाही का? त्याचं सुद्धा काहीतरी होतं सरोज नावाच्या बाईशी. लोकाला काय काय बी बोलतात. उचलली जिपकी लावली टाळायला. आमच्या साहेबांचं असं काही नव्हतं. असं? अहो ती गरीब बिचारी बाई, मग विधवा होती म्हणून नातलं घातली लागायची साहेबांच्या, म्हणून मदत करायची तिला. पण हे बघ, परब साहेब म्हणजे त्यांचं आडनाव परब, ती वडावाला, नातं कुठे जवळतं रे? हा, आपल्याला काही माहित नाही. पण एक सांगू का दादा, असल नसल आता मालक आहेत का? नाही. मग कशाला उगं बरं वाईट बोलायचं? अगदी बरोबर बोललास. मधून मधून भेटत राहा. काही मदत लागली तर मला भेटायचं, निसंकोचपणे सगळं सांगायचं, अनुमान करायचं नाही. हो, निघू. एक मिनिट. तिचा तो भाऊ आहे ना, त्याला माझा नंबर दे. नाही म्हणजे आमच्या गावाकडचा आहे तो. त्याच्याबरोबर पार्सल, एक पार्सल पाठवायचं आहे. हां हो, सांगतो साहेब, देतो नंबर. ये. येऊ. सुख पाहता लोचनी. श्वेता, श्वेता, श्वेता बाहेर ये. मला माहितीये तू आतमध्येच आहेस. श्वेता, श्वेता तू बाहेर येणार आहेस का नाही? श्वेता बाहेर ये. मला माहितीये तू इथंच आहे. श्वेता, दादा तू? हो मीच. तुला काय वाटलं त्यांनी मला खोटं बोलून कटवलं तर मी खरोखर निघून जाईन? हे बघ, तू परत आलास तरी मी कुठेही येणार नाहीये. मी तुला इथून घेतल्याशिवाय जाणार नाही. श्वेता, श्वेता नीट ऐक. मला जबरदस्ती करायला भाग पाडू नकोस. मी अर्धा तास इथं बसतोय, तोपर्यंत तू आवरायचा आणि माझ्याबरोबर निघायचं. मी कुठेही येणार नाहीये. तू अशी ऐकणार नाहीस. तुला आता ओढत तिकडून न्यावं लागणार आहे मला. बाबा सोड. आरडाओरडा करे ना मी. का शोभा वाढवतोय? का इथल्या लोकांसमोर त्या संजीव परबची आबरू जाईल म्हणून भीती वाटते तुला? आणि तिकडं सगळ्या गावासमोर आपली आबरू येशीला टांगली त्याचं तुला काहीच वाटत नाही? अगं तूही त्याला सामील झालीस.
आपल्या भावाचं काय होईल, आईला काय वाटेल, याचा जरा सुद्धा विचार तुझ्या मनात आला नाही? हो आणि त्या माणसाशी लग्न लावून देताना आपल्या बहिणीचं काय होईल याचा विचार केला होतास का तू? कसं आहे बघा, परब काकांनी म्हणजे संजीवच्या वडिलांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी आहे ना ती आमच्या नावावर करून दिली. त्यांच्या प्रॉपर्टीतली दमडीही त्याला मिळणार नाही. तो राहतो ना, तो बंगला सुद्धा थोड्याच दिवसात मी रिकामा करून घेईन. मग बघते कुठे जातोय. पण काय या सगळ्यामध्ये तुमच्या बहिणीचं नुकसान होणार आहे नाही का?